श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन म्हणजे फक्त श्वासांची ये जा नव्हे, तर त्या श्वासांच्या मागे दडलेला अनुभवांचा खजिन आहे. जन्म घेणं ही केवळ सुरुवात असते, पण जगणं म्हणजे त्या जन्माला अर्थ देणं असते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या कथा दडलेल्या असतात. कधी हसवणाऱ्या, कधी रडवणाऱ्या, तर कधी मनाला शहारे आणणाऱ्या. श्रोते हो, माणसाच्या हातात वेळ कमी आहे, पण त्या वेळेत काय घडवायचं हे त्याच्या मनोधैर्यावर ठरतं. एखाद्या प्रवासासारखं आयुष्य असतं. कधी सपाट रस्ता, कधी खडतर डोंगर वाट, तर कधी एखादी नदी पार करताना पाय ओले होतात. पण हाच प्रवास सुंदर वाटतो, कारण त्यातल्या संघर्षातून माणूस घडतो, अपयशातून शिकतो आणि यशातून आनंद घेतो. श्रोते हो, जीवनाचं खरं मर्मबंध म्हणजे जगण्यातला अर्थ शोधणं. पैशानं मिळणारं सुख टिकत नाही, मानानं मिळणारी प्रतिष्ठा ही कायम राहत नाही, पण प्रेमानं मिळवलेलं नातं आणि मनापासून केलेली कृती ही कायम अमर राहत असते. छोट्या छोट्या क्षणात आनंद शोधणं, दुःखातून शिकणं आणि स्वतःला इतरांच्या हृदयाशी जोडणं हीच खरी जीवनाची शिदोरी. श्रोते हो, म्हणूनच म्हणतात, आयुष्य मोठं नाही होत वेळ वाढवून, तर ते मोठं होतं विचाराने, कर्माने आणि प्रेमानं. जगणं म्हणजे फक्त दिवस ढकलणं नाही, तर त्या दिवसांना उजळून देणारा अर्थ घडवणे. जीवनाचं सार हेच आहे. क्षण जगायचं, नातं जपायचं आणि प्रेम पेरत राहायचं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दान केल्यानं पैसा जातो, लक्ष्मी नाही. घड्याळ बंद केलं तर घड्याळ थांबतं, पण वेळ नाही. आणि खोटं बोललेलं थोडा वेळ हे लपवू शकतं, पण खरं नाही. वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं. येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही. मग ते निसर्गातलं असो किंवा मनातलं. हिऱ्याची पारख करणाऱ्यापेक्षा वेदनेची पारख असणारा जास्त महत्वाचा असतो. माझं ते माझंच, पण भावाचं तेही माझं म्हणजे महाभारत. भावाचं तेही भावाचंच आणि माझं तेही भावाचं म्हणजे रामायण. अर्थहीन गोष्टी ऐकण्यापेक्षा कान बंद करून घेणं ही बुद्धिमानांची लक्षणं असतात. काही चुका या कोणाच्याच नसतात, त्या नियतीच्या असतात. आपण फक्त नियतीच्या पटकथेतलं पात्र असतो, जो तो आपापली भूमिका निभावत असतो पूर्ण ताकदीनं. मग शेवट तोही आपल्या हातात नसतो, म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. हे सगळं आधीच ठरलेलं होतं. काळाच्या कुशीत आपण फक्त ते स्वीकारायचं बाकी होतं. भक्ती ही श्रीमंती गरिबाच्या मर्यादेत नसते. खरी श्रद्धा कोणत्याही ठिकाणाला पवित्र मंदिर बनवते. आयुष्यात एकदा तरी वाईट बनून बघा, कळेल की आपल्या बऱ्याच अडचणींचं खरं कारण आपला चांगुलपण आहे. नात्यांच्या बाजारात तोच मनुष्य कायम एकटा राहतो, जो हृदयानं आणि जिभेनं स्वच्छ असतो. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो. शब्द हे एका चावीसारखे असतात. कधी मन मोकळे करतात, तर कधी तोंड बंद करतात. घरात लेखीचा आणि निसर्गात चिमण्यांचा चिवचिवाट नसेल तर दोन्ही अपूर्ण असतात. एक वेळेस माणसं लांब गेली तरी चालतील, परंतु लांबून मजा बघणारी माणसं ही अजिबात नकोत.
मन समाधानी असेल तर 4 भाकरीतही सुख आहे, छोट्या झोपडीतही शांती आहे, मिळालेल्यात समाधान आहे. आणि हेच खरं जीवनाचं दहन आहे. दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसं चांगलं वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल, पण स्पर्श मात्र बळ देणारा हवा. नातं असं असावं की आबोला झाला तरी मनात आपलेपणा असावा. समजूत घालायला जर कोणी नसलं की स्वतःलाच बळ आणावं लागतं. एकदा तुम्ही यशस्वी ठरला की भूतकाळातल्या चुकांचं सुद्धा पोवाडं होत असतात. मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नसतं. सौंदर्याप्रमाणेच मूळची श्रीमंती लाभली तर माणसाला फारशी अक्कल नसली तरी चालतं. स्वतःची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळं ते पूर्ण होईल याचं उत्तर पण नियती जवळ असतं. न सुटणाऱ्या प्रश्नांना काही काळ बाजूला ठेवलं तर उत्तर आणि पर्याय आपोआप जवळ येतात. आपली बरोबरी कोणाशीही करणं योग्य नाही, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो. काल बरोबर घेतलेला निर्णय आज चालत नाही. भविष्याबद्दल निराश राहण्याचा आपल्याला अधिकार नसतो. कोणी वाकड्यात गेल्यावर त्याला सरळ करण्यापेक्षा कोणाला वाकड्यात जाईपर्यंत लाडात घ्यायचंच नाही. टाकून दिल्यानंतर नवीन आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून थाटात करतो तोच खरा योद्धा असतो. आपण त्यांच्या पण अडचणीत मदतीला जायचं ज्यांनी आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. लोक जर तुमच्यापासून खुश नसतील तर नाराज होऊ नका. तुम्ही काय इथं त्यांचं मनोरंजन करायला जन्म घेतलेला नाही.